बबलू आणि रोशन आणि पहिले षटक फेकण्यासाठी 12 पडा संघ करून येतोय आमश। जबरदस्त एक नवीन नाव ऐकायला मिळते आमशचा पहिला चेंडू टाकण्यास तयार राईट हँड उर्ध विकेट मारा करतोय। चेंडू थोडासा गुडनेस पाडत पडल्यानंतर थोडासा चेंडू बाहेर निघाला आणि त्यामुळे या चेंडूवर मात्र सन्मान दिला तर या खेळाडूनं चेंडू मात्र निर्धारित होते। धावसंख्याला सुरुवात आधी झाल्याचं सचिन केणी यांचं कौतुक करणं गरजेचं आहे। गेली 4 रात्री ज्याप्रमाणे स्कोर रायटिंग करतं अप्रतिम असा स्कोर रायटर आणि अप्रतिम स्कोर रायटर असल्यावर कुठल्या प्रकारची डिफिकल्टी येत नाही ते पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलं सचिन केनीने। पुन्हा एकदा गोलंदाज अमशाचा चेंडू भिरकावून दिलाय फाईनलच्या दिशेनं चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय 4 धावांकरता। दरम्यानच्या कालामध्ये सन्माननीय अतिथी मयूरजी शेलार यांचं आगमन झालं। व्यासपीठावरील मंचावरती तुमचं स्वागत आहे। सुरेश पाटील साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते मयूर शेलार साहेबांचा यथोचित मान सन्मान करावा। जोरदार टाळ्या मयूर शेलारसाठी। एक जबरदस्त असे व्यक्तिमत्व आज इथं आलेत आणि त्यांचा सुरेश पाटील एक उद्योजक विंधने यांच्याकडून मान सन्मान केला जाते। मायेची उबदार शाल अर्थात विंधने गावची मायेची उबदार शाल प्रेमाचं प्रतीक संबोधलं जाणार पुष्पगुच्छ आणि आमची आठवण आपल्या हृदयात आणि घरात राहण्यासाठी एक सन्मान चिन्ह। पहिल्या षटक चालू आहे। पहिल्या षटकामध्ये पहिला चेंडू निर्धाव गेला दुसरा चेंडू चौकार मारला होता। स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या दरम्यानचा जो एरिया आहे तो फास्ट आहे तिथं मात्र चेंडू जोरदार पळत असतो आणि त्यामुळे 4 धाव मिळतात संघाला। संघाची धावसंख्या धाव पटलावं लागते 4। ज्यांच्या राष्ट्रीय भाषेमध्ये आपण आवाज ऐकण्यासाठी आतुरात ते राष्ट्रीय भाषेचा आवाज ही मॅच संपल्यानंतर तुम्हाला ऐकायला भेटेल। पुढचा चेंडू टोला जातोय चेंडू जातोय थर्डमॅन क्षेत्रामध्ये 2 क्षेत्ररक्षक धावले जातात। लेग बायचा इशारा पंचांकडून येतोय आणि चेंडू जातोय धन्यवाद। हा चौकार आहे का? नाही डॉट बॉल गेलाय चेंडू डॉट जातोय बॅटकट चौकार। तसे पंचांचे इशाऱ्याचे मी वाट बघतो। 4 धावा येतात संघाची धावसंख्या धाव पलकावं लागते ती मात्र 8 धावा। पुढचा चेंडू गोलंदाज तयार यावेळी मात्र आक्रमक फलंदाजी चालू झाली पुन्हा एकदा तशाच प्रकारे चेंडू टोळत फाईन लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करतोय वाईड बॉलचा इशारा पंचांनी करतोय 1 धाव मिळतोय। दुसऱ्या धावाचा कॉल नाकारला जातोय। दरम्यानच्या काळात 1+1 अशा प्रकारे 2 धाव मिळतात। संघाची धावसंख्या धाव पटावी लागते ती 10 धाव पलकावं लागतात। चांगला सामना बघायला मिळते 12 पडात आणि बनाम आपटा या 2 संघाच्या दरम्यान 12 पडा संघानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले। पहिला चेंडू निर्धाव दुसऱ्या चेंडू चौकार तिसऱ्या चेंडू चौकार आणि चौथा चेंडू टाकला तो वाईड चेंडू +1 अशा 10 धावा आत्तापर्यंत धाव पलकावल्या येतात। सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतोय। या शृंखलेसाठी ज्याने मदत केली त्या सर्वांचं पुन्हा एकदा आयोजकांच्या विरुद्ध मनापासून आभार मानतोय। यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा फाईन लेगकडे जाऊन टोलवायचा होता। दरम्यानच्या काळात चेंडू निर्धाव जातोय धावसंख्या तिथेच थांबले धावसंख्या मग त्यामध्ये स्टॉलवाले असो जिथं अन्नाची मदत केली अन्न ग्रहण करण्यासाठी लोकांना बऱ्याच मदत इथं झाली आणि निश्चितच त्यावेळी प्रेक्षकांची पेटपूजा करण्याचं काम ज्यांनी केलं त्यांचं सुद्धा मनापासून आपण स्वागत करतोय। संघाची धावसंख्या धाव पटलावं लागते पहिलं दशक धाव पलकावं लागते 10 धावा। या मैदानाचा विचार केला तर आज मैदानाचं रंगरूप सचिन बदलले रंग बदलले। आज मैदानामध्ये जर बघितलं तर फलंदाज उपयुक्त अशी खेळपट्टी तयार झाली। गोलंदाज थोडासा अडथळा निर्माण झाला। यावेळेचा चेंडू पुढे सरसावून चेंडू मारायचा होता चेंडू मात्र निर्धाव जातोय। दरम्यानच्या काळात धाव घेण्याचा थोडासा प्रयत्न केला होता केवलवाना प्रयत्न त्यामध्ये अपयश येतोय। धावसंख्या तिथेच थांबले होते धावसंख्या धाव पटावं लागते ती मात्र बिनबाद 10 अशी धावसंख्या धाव पटलावं लागतं। इथं जर विचार केला तर आपटा संघाला मोठी धावसंख्या उभारावी लागेल कारण त्याच्यासमोर असला 12 पडा संघ एक चांगला संघ आहे एक तयारी करून आले अभ्यास करून आले होमवर्क करून आले संघ आहे आणि अशा संघासमोर जेव्हा फलंदाजी करत असतात तेव्हा चांगली धावसंख्या उभारणं गरजेचं आहे। जर आजच्या रात्रीचा जर विचार केला तर आजच्या रात्रीमध्ये 60-65 धावा सहजरित्या पूर्ण होतात। पुढचा चेंडू यावेळेचा चेंडू मिड विकेट टोलाला जातो चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय 6 धावांकरता बिग हिट। मोठ्या हर्षान विंधने गावान मोठ्या हर्षान आनंद सोहळ्याला झाला आनंद सोहळ्याला गाव सारा जमलाय वाढदिवसाला पावनश पाटीलच्या गाव सारा जमलाय वाढदिवसाला पावनश पाटीलच्या संघाला ना
आपल्या संघासाठी एक मोठी संधी उपलब्ध झाली. चौकारांची हॅट्रिक किंवा षटकारांची हॅट्रिक मारलीत तर तुम्हाला प्रल्हाद पाटील यांच्याकडून तब्बल 2000 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. चौकार किंवा षटकारांची हॅट्रिक मारली तर तब्बल 2000 म्हणजे तुम्हाला बक्षीस दिलं जाईल प्रल्हाद पाटील यांच्याकडून. पहिलं षटक संपलं जात आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावपटलावर लागते ती मात्र ती 16. पहिलं षटक संपते 16 धावा धावपलकावर लागतात. दुसरं षटक टाकण्यासाठी कोण येते बघा. इथं जर विचार केला तर 16 धावा अतिशय चांगल्या प्रकारची धावसंख्या आहे. पहिला गोलंदाज होता तो अमश. दुसरा गोलंदाजाचा वापर होतोय तो अरफाज. अरफाज याला मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल. अचूक टप्पा टाकताना गुडलेन स्पॉटचा जास्तीत जास्त विचार करावा लागेल. आणि गुडलेन स्पॉटवर जे चेंडू टाकले तर या शृंखलेचा इतिहास आहे. या शृंखलेवर जर बघितलं तर गुडलेन स्पॉटवर चेंडू खेळणं फलंदाजांना कठीण जातोय. पण इथं उतरलेली आपल्या संघाची बबलू आणि रोशन हे फलंदाज ज्यांनी एकाने 2 चौकार मारले एकाने 1 षटकार मारले तो मात्र आता फलंदाजीला येतोय. संघाची धावसंख्या धावपटावर 16 लागले. अरफाजचा पहिला चेंडू राईट हँड राऊंड विकेट मारा करण्यासाठी तयार. यावेळेचा चेंडू रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न केला होता आणि त्या चेंडूवर मात्र 1 धाव. पण रिव्हर्स मारण्याची जी पद्धत होती फार चुकीची होती आणि 1 धाव मिळते त्या फलंदाजाला. एकदा संघाला संघाची धावसंख्या धावपटलावर लागते ती 17 धावा धावपलकावर लागतात. 17 धावा अप्रतिम अशी शृंखला. शृंखलेमध्ये रंग बदलताना दिसतोय. खेळपट्टीने आपला रंग बदललाय. आपली अपेक्षा होती सचिन की या शेवटच्या रात्रीमध्ये चेंडू फिरकीला साथ देईल गोलंदाजीला साथ देईल पण चित्र बदलले सचिन. निखिल आप्पा दररोज खेळ झाल्यानंतर ही खेळपट्टी पुन्हा एकदा तयार केली जाते त्यामुळे सुरुवातीच्या सामन्यांमध्ये वेगवान गोलंदाजांना जास्त साथ मिळते. खरंच यावेळचा चेंडू जोरदार अपील केला. पायचीचा अपील पंचांनी उचलून धरलाय आणि यावेळी फलंदाज बाद होते. विकेट क्रमांक 1. फलंदाज बाद होतोय. रोशन बाद होतोय आणि आता फलंदाजीला जातोय नवीन फलंदाज योगेश जातोय. योगेशला इथे चांगली फलंदाजी करावी लागेल. पहिला फलंदाज पहिला वीर त्यांचा कामी येतो. या मैदानाच्या दिशेचा विचार केला तर सचिनने बरोबर सांगितलं खेळपट्टी नव्याने तयार केली आहे त्यामुळं या खेळपट्टीवर यावेळी फलंदाजांना उपयुक्त असा वातावरण तयार होतं आणि त्याचा फायदा उचलते. कारण पहिल्या सामन्यामध्ये बघितलं होतं 81 धावांचा पाठलाग सक्सेसफुली होताना आपण दिसलाय या मैदानावर. या मैदानात बघितलंय 2 फिफ्ट्या होताना ज्या 3 दिवसाच्या शृंखलेमध्ये झाल्या नव्हत्या 3 रात्रीमध्ये झाल्या नव्हत्या त्या या रात्रीमध्ये होत्या. म्हणजे या रात्रीचा विचार केला तर फलंदाजीना उपयुक्त असलेली फलंदाजी अशी धावपट्टी आहे. इथं मात्र गोलंदाजांना साथ मिळत नाही. त्याचवेळी अरफातने घेतले विकेट. बरंच काही सांगून देतं. यावेळी खेळपट्टीचा रंग बदललाय का खेळपट्टीने आपले मिजाज थोडंसं बदललंय का यावेळी गोलंदाजांना उपयुक्त खेळपट्टी होईल का आणि गोलंदाजांना उपयुक्त खेळपट्टी झाली तर खऱ्या अर्थानं या शृंखलेला आणखी मजा येईल. फलंदाजसाठी येतोय तो योगेश येतोय. यावेळचा योगेशचा चेंडू फलंदाज बाद होऊ शकतोय. डायरेक्ट हिट जर झाले असते तर कदाचित फलंदाज बाद होऊ शकला असता. दरम्यानच्या काळात 1 धाव मिळते ती मात्र या फलंदाजाला थोडंसं जीवनदान मिळतंय. डायरेक्ट फेकी करण्याच्या पेक्षा जर विकेट हिट करण्याच्या पेक्षा जर गोलंदाजी हातामध्ये चेंडू दिला असता कदाचित फलंदाज बाद होऊ शकला. 1 धाव मिळतोय. संघाची धावसंख्या धाव पटलावं लागते ती मात्र 1 बाद 18. निखिल आप्पा 18 धावा झालेल्या आहेत. यामध्ये जर आपण विचार केला 2 चौकार 1 षटकार हे चौकार षटकार सुरुवातीच्या 2 दिवसांमध्ये फार कमी दिसले आणि तिसऱ्या चौथ्या दिवशी मात्र चौकार षटकार जास्त पाहायला मिळाले. दरम्यान हा चेंडू 45 वर गेला म्हणजे बॅकवर्ड शॉर्ट लेगला गेलाय. 1 धाव मिळते आणि अशा रीतीने एका धाव्या संघाची धावसंख्या होते 19. 19 धाव पलकावर लागतात. अप्रतिम गोलंदाजी करतोय. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय अरफाज. आपला टप्पा सोडत नाही त्यामुळे विरोधी पक्ष अर्थात आपल्या संघाला फलंदाजी करणं थोडं कठीण जातोय. ज्यावेळी पहिल्या षटकामध्ये 16 धावा आल्या होत्या असं वाटलं होतं दुसऱ्या षटकामध्ये तशा प्रकारे प्रयत्न करतील पण गोलंदाज अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय आणि अचूक टप्प्यावर गोलंदाजी केलं काय होतं या शृंखलेमध्ये दाखवतो अरफाज. षटकातील 5वा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू सरळ खेळून काढला. लॉंग ऑन सीमारेषे जवळ चेंडू जातो सीमा पार. चौकार. एक बाद 22 अशी धावसंख्या धाव पटावं लागतं. यावेळी चेंडू मात्र सिलेक्शन केला. चेंडूचा चांगला फटका मारला. जमिनीलगत मारला फटका. चेंडू सीमेच्या बाहेर जातोय. 4 धावन करता 22 धावा. अरफाचा या षटकातला शेवटचा चेंडू कदाचित असू शकेल.
चेंडू उंची दिला होता, चेंडू थोडासा समजला नाही, गडबडला होता फलंदाज, पण मात्र तिथं जागीच दाबून काढला. या चेंडूवर एक धाव मिळते ते फलंदाजाला, एक धाव मिळते संघाला. संघाची धावसंख्या धाव पटलावं लागते 23, एक 24 धाव करावं लागतात. एक चांगलं षटक संपलं असं म्हणा हरकत नाही, कारण या षटकामध्ये जर विचार केला तर एक चौकार बसून सुद्धा या षटकामध्ये 8 धावा दिल्या. त्या अरफाजने गोलंदाजीचं कौतुक करावं लागेल, जिथं पहिल्या षटकामध्ये 16 धावा आल्या होत्या आणि या षटकामध्ये त्यापेक्षा निम्म्या म्हणजे 8 धावा येतात. निश्चितच जर आप्पा या शेवटच्या चेंडूचा जर तुम्ही विचार केला तर एक अक्रॉस डिफेन्सचा फटका, कारण नॉर्मली आपण पाहतो फॉरवर्ड डिफेन्स किंवा बॅकवर्ड डिफेन्स जास्त पॉप्युलर असतात, अक्रॉस डिफेन्स आपल्याला जास्त वेळा पाहायला मिळत नाही. अशा प्रकारे फटका खेळून एक धाव घेतली म्हणजे स्ट्राईक घेण्याचा इरादा होता. आता स्ट्राईकवर पुन्हा एकदा योगेश असणाऱ्या ज्या चौकार लगावलाय. हो खरंच, त्यापेक्षा चेंडू सुद्धा सचिन तितक्याच ताकदीचा होता. चेंडूने उचली घेतली होती, अपेक्षेपेक्षा जास्त उंची घेतली होती, त्याच्यामुळे फलंदाजाकडे पर्याय पण होता आणि कदाचित त्याला स्ट्राईक सुद्धा रोटेट करायची होती, स्ट्राईक घेणं होतं गरजेचं होतं. 24 धावा होतात, 2 षटकं संपतात, संघ वाटचाल करतोय 12च्या सरासरीनं आणि 12च्या सरासरीनं असं जर वाटचाल केली तर कदाचित ह्या धावसंख्या आपल्याला 60 ते 65 पर्यंत 5 षटकामध्ये बघायला मिळते. हा आपला प्रोजेक्ट स्कोर झाला, पण दरम्यानच्या काळात मैदानामध्ये नक्की काय होतंय, येणाऱ्या 18 चेंडूमध्ये काय घडतंय ते ऐकण्यासाठी जाऊया. पुन्हा एकदा 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे, या 18 चेंडू खेळ बाकी आहे, 9 फलंदाज बाकी आहे. यावेळी आपटा संघ आता आपले इरादे स्पष्ट करील, यावेळी खेळाचा वेग वाढवेल, खेळाचा वेग वाढवणं गरजेचं आहे. 24 धावा चांगल्या स्थितीमध्ये सध्या येतो आपटा संघ आणि यावेळी खेळाचा वेग वाढवणं गरजेचं आहे. नक्कीच 12च्या सरासरीनं वाटचाल चालली. आजच्या दिवसामध्ये ही वाटचाल 12च्या सरासरीनं म्हणजे आजच्या दिवसाच्या सरासरीनं चालली. पहिल्या 3 दिवशी जर आपण पाहिलं तर 10 सव्वा 10ची सरासरी होती, ही चांगली सरासरी आहे. षटकामागं 12 धावा, पॉवर प्लेची षटकं संपलीत आणि तिसऱ्या षटकामध्ये चेंडू सुद्धा थोडासा जुना झालाय. मोठे फटके मारण्याच्या इराद्यामध्ये निश्चितच योगेश असेल, कारण जाणून बुजून शेवटच्या चेंडूवर त्यानं स्ट्राईक घेण्याचा इरादा स्पष्ट केला होता. पाहूया काय करतोय योगेश, जो 6 धावांवर खेळतोय 3 चेंडूंमध्ये 1 चौकार लगावून. पुढचा गोलंदाज येतोय, यावेळीचा चेंडू पुन्हा एकदा उंची दिलेला चेंडू होता, चेंडूला दाबून काढले, पॉईंटचा क्षेत्ररक्षक घेतोय, चेंडू उचलते, दरम्यानच्या काळात 1 धाव मिळते. संघाची धावसंख्या धाव पटलावं लागते, ती मात्र 25 धावा. आपण एकेरी धावांचा विचार केला तर या पूर्ण धावामध्ये 5 एकेरी धावा आलेल्या आहेत. खास करून हे दोन फलंदाज आहेत बबलू आणि योगेश, यांनी ह्या एकेरी धावा घेतलेल्या आहेत. धावसंख्या झालेली आहे 25. तिसऱ्या अंपायरची मागणी होत आहे. नक्कीच आप्पा वैभव तूच ते काम करायचं. या ठिकाणी क्रिकेटच्या नियमावलीचा विचार केला, क्रिकेटचे कायदे यांचा जर विचार केला तर 24.2 आणि 24.3 ची अंमलबजावणी करण्यासाठी आणि या कायद्यानुसार ही जबाबदारी आर्म ऍक्शन नो बॉल वर म्हणजे इलिगल बॉलिंग ऍक्शन वर लक्ष ठेवण्याची जबाबदारी ही स्क्वेअर लेग अंपायरची असते आणि ती पार पाडण्यासाठी अंपायर तयार. पुढील चेंडू हवेमध्ये झेल होण्याची शक्यता, चांगला झेल. विकेट क्रमांक 2चं पतन होत आहे. 4थ्या क्रमांकावर जातोय फलंदाज प्रवीण जातोय. यावेळी मोठा फटका मारण्याचा इरादा होता, तशा प्रकारे प्रयत्न सुद्धा केलं होतं, पण ज्या क्षेत्रामध्ये चेंडू मारायचा होता क्षेत्रामध्ये गेला नाही चेंडू आणि यावेळी फलंदाज बाद होतोय. संघाची धावसंख्या धाव पटलावं लागते, ती 25. 2 बाद 25. गोलंदाज अरफाज हा सुद्धाच अप्रतिम गोलंदाजी करतोय. डावखुऱ्याचा गोलंदाज चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करतोय. इथं वेग वाढवायचा होता, तिथं मात्र जर बघितलं तर आपला संघ कुठेतरी कमी येतोय. 25 धावा धावपल करावं लागतात. 2 बाद 25. पुढचा चेंडू खेळण्यासाठी फलंदाज तयार आहे. यावेळी काय घडते बघूया मैदानामध्ये, कारण प्रेक्षक वर्ग शांत आहेत, ज्यांना चौकाराने षटकारांचे आदेश बघायचे होते. यावेळीचा चेंडू पुन्हा एकदा मिड विकेट क्षेत्रामध्ये मारला जातोय, तिथं क्षेत्ररक्षक चेंडू उचलतोय, फेकी करतोय. दरम्यानच्या काळात 1 धाव मिळते, ती या फलंदाजाला 1 धाव मिळते. संघाची धावसंख्या धाव पटलावर लागते, ती 26. आपण 26 धावा झालेल्या आहेत. जर आपण भागीदारीचा विचार केला तर पहिल्या विकेटसाठी रोशन आणि बबलू यांच्यामध्ये 8 चेंडूंमध्ये 17 धावांची पार्टनरशिप झाली. ही महत्वाची पार्टनरशिप होती, कारण चेंडू मागे जवळपास 2 धावा त्यांनी बलवून काढल्या. त्यानंतर दुसऱ्या विकेटसाठी केवळ 8 धावांची पार्टनरशिप 6 चेंडूमध्ये झाली. धावसंख्येचा वेग थोडासा ओसरला. पहिला फलंदाज रोशन बाद झाल्यानंतर ज्याने षटकार लगावला होता, त्यानंतर धावसंख्येचा वेग थोडासा ओसरला. 2 षटकामध्ये 24 धावा झाल्यानंतर या षटकामध्ये मात्र 3 चेंडूमध्ये केवळ 2च धावा आल्यात. 3 चेंडूमध्ये 2 धावा. चिकाटीनं फलंदाजी करावी लागेल, चिकाटी पकडावी लागेल आणि चिकाटीने ज्यावेळी फलंदाजी करता निश्चितच त्यावेळी यश तुमच्याकडे येत असतं. यावेळी हा फलंदाज चेंडू टोलवतोय, स्क्वेअर लेग अंपायरच्या दिशेने जातोय. शॉट केलेला
क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न करतोय, गळती होते, त्याचा फायदा उचलतोय. 2 धावा मिळतात त्या फलंदाजाला. जिथे 1 धाव होती ते एका धावेचं कन्व्हर्टेशन 2 धावामध्ये केलं. हीच तर चालाकी असते, हीच तर बुद्धिमत्ता असते आणि याचा वापर हे फलंदाज करतात. 2 धाव मिळतात. संघाची धावसंख्या धाव पटलावर लागतोय ते 28 धावा. नक्कीच आपण ही दुहेरी धाव या पूर्ण स्पर्धेमधील 111वी दुहेरी धाव होती. दुहेरी धावा सुद्धा या मैदानावर बऱ्याच वेळा पडल्या गेलेल्या आहेत. पुढील चेंडू पुन्हा एकदा लॉफ्ट करण्याचा इरादा होता, मात्र अपयश आलंय. नक्कीच 1 धाव मात्र मिळेल. एका धावेनं संघाची धावसंख्या वाढवून होते 29. ज्या पहिल्या षटकामध्ये 16 धावा आल्या होत्या असं वाटलं होतं. धाव या रन रेट कदाचित 60-65च्या दरम्यान जाईल. अद्याप सुद्धा वेग गेले नाही, पण धावांचा जर वेग बघितला आता थोडंसं मंदावलंय. संघाची धावसंख्या धाव पटलावर लागते 29. त्याला कारण आहे दोन्ही अरफाज जे गोलंदाज नामक आहेत अप्रतिम अशी गोलंदाजी करतात. नक्कीच शेवटची बाउंड्री लगावली गेल्यापासून 6 चेंडू झाले तर बाउंड्री आलेली नाहीये. बघूया आता काय घडतंय. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बाहेरील कड, चेंडू गेला गली क्षेत्रामध्ये. त्या ठिकाणी 1 धाव मिळते. एका धावेनं संघाची धावसंख्या होते 30. अप्पा 2 षटकांमध्ये 24 धाव होते आणि या षटकामध्ये तिसऱ्या षटकामध्ये जिथे क्षेत्ररक्षणावरील बंधन हे आता निर्बंध उठवले गेलेले आहेत, पॉवर प्ले नाहीये, या षटकामध्ये धाव आल्या 6. एक चांगला अंकुश लगावलाय अरफाजनं. खरंच अप्रतिम अशी गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये 16च्या रन रेटनी जात होतं. दुसऱ्या षटकामध्ये तो रन रेट 12वर आला आणि आता चक्क तो रन रेट 10वर आलाय. म्हणजे जर आलेख जर बघितला, धावांचा आलेख आपल्या संघाचा बघितला तर कमी कमी होत गेलाय आणि तो आलेख जर आता मात्र उंचाचा असेल तर या 2 षटकामध्ये त्यांना प्रयास करावे लागेल. ही 2 षटकं त्यांचं ठरवेल कुठल्या दिशेने हा सामना जातोय, कुठल्या दिशेने त्याचा रन जातात. आणि ज्यावेळी तुम्हाला रन रेट वाढवायचा असेल तर 2 षटकं अतिशय महत्वाचे असतात. कारण आपण बघितलं आतापर्यंतच्या सामन्यामध्ये किंवा या टेनिस क्रिकेटमध्ये बघितलं पहिले 3 षटकं असतात ती चांगले गोलंदाज टाकत असतात. यावेळी कुठला गोलंदाज वापरतात बघूया. या गोलंदाज हल्ला होणं गरजेचं आहे तर आपल्याच्या दिशेनं हे महत्वाचं षटक असेल. या महत्वाच्या षटकामध्ये जर 12-15 धावा आल्या तर पुन्हा एकदा आपल्या संघाची धावसंख्या वधारली जाईल, मोठी होईल. पण काय होते नक्की बघूया. नवीन गोलंदाज येतोय अरफाज, ज्याने पहिले षटक टाकलं होतं, 8 धावा दिल्या होत्या, 1 फलंदाज बाद केला. तोच अरफाज पुन्हा एकदा गोलंदाजीवर येतोय. आपण हे जर 3 षटक तुम्ही पाहिले येतात, दुसरं, तिसरं आणि चौथं, तिन्ही षटक अरफाज नावाच्या गोलंदाजाने टाकली येतात. अर्थात दुसरं आणि चौथं षटक अरफाज रसालकरने टाकलं आणि तिसरं षटक ज्या अरफाजनं टाकलं तो रसालकर नव्हता. यावेळेचा चेंडू मिडविकेट क्षेत्रामध्ये टोळला जातो. 1 धाव मिळेल असं वाटते. थोडीशी घाई केली त्या क्षेत्ररक्षकाने, डायरेक्ट हिट होतोय. दरम्यानच्या काळात 2 धाव मिळतात आणि त्याचा फायदा मिळतोय. तर मात्र फलंदाजांना जिथं फायदा मिळाला तिथं क्षेत्ररक्षक 2 धावा मिळतात, तिथं तिसरी धाव सुद्धा चोरून घेतली जाते. 3 धाव मिळतात. 3 धावाच्या मोबदल्यात संघाची धावसंख्या धाव पटलावर लागते 2 बाद 33. आणि अर्थात तिहेरी धावा सुद्धा या मैदानावर तब्बल 10 वेळा पडल्या गेल्यात. ही 10वी तिहेरी धाव होती. आता छोटस मैदान आहे. मैदान ज्यावेळेस लहान असतं दुहेरी तिहेरी धावा कमी प्रमाणात होतात, चौकार षटकार जास्त लागतात. परंतु तरी सुद्धा विंधण्याच्या या मैदानावर दुहेरी तिहेरी धावा आणि चौकार समप्रमाणात लागले जाताना दिसत आहेत. चौकारांचा विचार केला तर 111 चौकार आहेत आणि दुहेरी धावा सुद्धा जवळपास तेवढ्याच आहेत. पुढील चेंडू हवेमध्ये झेल होण्याची शक्यता आणि झेल टिपला गेला, फलंदाज बाद. धन्यवाद. ज्यांनी रायगड किल्ला अलिबागचा कुलाबा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झाला किल्ला 1652 मध्ये याच्यावर नवसा छत्रपती शिवाजी महाराजांनी चढवला होता. त्यानंतर कान्होजी आंग्रेने खऱ्या अर्थाने या किल्ल्यावर आरमार उभारलं होतं. आणि या किल्ल्याचं विशेष आहे, या समुद्राला सुद्धा ज्या किल्ल्यानं छत्रपती शिवाजी महाराजांनी पदस्पर्श केलाय त्याला स्पर्श करण्याची जाणीव होतं. आणि ज्यावेळी समुद्र त्याला स्पर्श करतो किल्ला त्यावेळी त्याला माघारी फिरायला लागतं, कारण ओटीचा अभिषेक त्याला लागला असतं. दरम्यानच्या काळात वामन शेठ पाटील यांचं आगमन झालंय. मनापासून पुन्हा एकदा शृंखलेमध्ये आपण त्याचं स्वागत करतोय. आतापर्यंत जर पटलावर बघितलं असतं तर धावसंख्या धाव पटलावर लागले ती 33 धावा धाव पटलावर लागतंय. अरफाजचा पुढचा चेंडू राईट हँड ओव्हर राऊंड विकेट मारा करेल. मोठा प्रहार केला जातोय. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक तयार, पण त्याच्या डोक्यावर चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावन करता. योगेश यानं हा षटकार लगावलेला आहे. योगेश 8 चेंडू खेळला, 1 चौकार 1 षटकार यांच्या मदतीनं जवळपास 18 धावांवर खेळतोय.
योगेश याची कामगिरी फार महत्वाची आहे, कारण त्यानं आतापर्यंत या 8 चेंडूंमध्ये एक सुद्धा चेंडू निर्धाव घालवलेला नाहीये, वाया घालवलेला नाहीये. चांगली फलंदाजी. क्रिकेटचा जाणकार दिसतोय. प्रत्येक चेंडूवर एक धाव शिवनीतीचा वापर करतोय. 39 धावा धाव फलकावर लागतात. आता मात्र धावेला वेग येतो. योगेश आता मात्र आपले बॅट मॅनेतून बाहेर करतो. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न जोरदार ऑफिर केला जातोय, पण पंचांवर त्याचा कुठल्याही प्रकारचा परिणाम होते, कारण उत्साह कमी होता. चेंडू निर्धाव जातो. धावसंख्या तिथेच थांबले. धावसंख्या 39. विचार केला 60-65 धावांचं लक्ष होईल का? पहिल्या षटकामध्ये 16 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 8, तिसऱ्या षटकामध्ये अतिशय चिच्चून मारा केला होता जिथे 6 धावा दिल्या होत्या. आणि आता मात्र आतापर्यंत गोलंदाजाचा विचार केला 4 चेंडूंचा खेळ झालाय. 9 धावा या गोलंदाजांनी दिलेत. निखितच पुढील चेंडू आपण पाहूया. षटकातील 5वा चेंडू हवेमध्ये षटकार होण्याची शक्यता. कोणताही चान्स नाही क्षेत्ररक्षकाकडे. 6 धावा. मुंबई आपली आहे, आपली, आणि इकडे आवाजही आपला हवा. तरी आता जर षटकार मारला तर त्याला 1000 रुपयाचं बक्षीस झालं. प्रल्हाद पाटीलकर षटकार हॅट्रिकसाठी, चौकार हॅट्रिकसाठी त्यांनी तब्बल 2000 रुपयाचं बक्षीस लावलं होतं. षटकारांचे हॅट्रिक बसत नाही, चौकारांचे हॅट्रिक बसत नाही. त्याने आपला बदलला की ह्या चेंडूवर जरी आता षटकाराला तरी योगेशला 1000 रुपयाचे बक्षीस दिलं जाईल. निखित सुवर्ण संधी आहे. या षटकामध्ये त्याने अगोदर 2 षटकार तर मारलेलेच आहेत, ज्यांचा परिणाम असा झालाय की अरफात रसालकरच्या या षटकामध्ये आतापर्यंत 15 धावा आलेल्या आहेत. मुख्याच्या ठिकाणी गेअर बदल केला, गेअर चेंज केला. 4थ्या गेअरमध्ये येतो योगेश, गाडी चालवते. 45 धावा धाव फलकावर. या चेंडू षटकाराला 1000 रुपयाचं बक्षीस प्रल्हाद पाटील यांच्याकडून मिळणार आहे. जोरदार प्रहार केला जातोय, पण चेंडू जमीन लगत फटका मारतोय. 1 धाव मिळते. लॉंग ऑनचे क्षेत्ररक्षण होताना थोडंसं आळसपणा दाखवतोय. आळस म्हणजे आळसाचा जर विचार केला तर लोखंडाला लागणाऱ्या गंजाप्रमाणे आळस असतं. 1 धावच्या ठिकाणी 2 धाव मिळतात संघाला. संघाची धावसंख्या 2 वाढली जातोय. संघाची धावसंख्या धाव पटलावं लागते ती 47 धावा. तर जयदास ठाकूर आतापर्यंत बघितलं या विंधणे गावामध्ये अनेक माणसं तयार झाली. त्यांनी आपल्या विंधणे गावचं नाव कदाचित तालुक्यावर नेलं असतील, रायगड जिल्ह्यात नेलं असतील, महाराष्ट्रामध्ये नेलं असेल, पण विंधणे गावचं नाव क्रिकेटच्या माध्यमातून 198 देशामध्ये नेणारा पहिलं व्यक्ती म्हणजे वामन शेठ पाटील यांचं पुन्हा एकदा आपण जोरदार टाळी स्वागत करूया. कारण क्रिकेटच्या माध्यमातून 198 देशामध्ये आज विंधणे गावचं नाव त्यांनी नेलंय. 4 षटकं संपली जातात आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धाव पटलावं लागते. 47 धावा. 47 धावा. योगेश अप्रतिम अशी फलंदाजी करतोय. 47 धावा धाव फलकावर लागतं. योगेश त्यामध्ये मोठा वाटा आहे, सिंहाचा वाटा आहे त्याचा योगेशचा. आणि प्रत्येक वेळी म्हणतो ज्यावेळी एखाद्या फलंदाज जास्त धावा काढले सिंहाचा वाटा का असं म्हणतो, सिंहाचा वाटा आहे. त्याला कारण तसं आहे का सिंह जेव्हा एखादी शिकार करते तो खाल्ल्यानंतर राहिलेला दुसऱ्यांचा वाटा असतो म्हणून सिंहाचा वाटा. या सिंहाने शिकार केली ती 12 पाड्या संघाच्या गोलंदाजाची आणि सध्या खेळतोय अप्रतिम अशी खेळतोय. 2 षटकार आणि 1 चौकारांशी खेळतोय आणि असा जर शेवटच्या चेंडू पळत राहिला कदाचित ही धावसंख्या 60-62 वर बघायला मिळेल. सचिन निखितच 60 धावा आपण या दिवसामध्ये या रजनीमध्ये मोठी धावसंख्या फार वेळा पाहायला मिळाली. 81 सारखी धावसंख्या सुद्धा चेस झालेली आहे. त्यामुळं 12 पाडा संघाकडून आणि आपल्या संघाकडून सुद्धा तीच अपेक्षा करण्यास सगळे प्रेक्षक तीच अपेक्षा करत असतील. बघूया काय करते. कासिम नवीन आलेला फलंदाज पहिल्यांदा स्ट्राईकवर असेल. आता 4थ्या विकेटसाठी पार्टनरशिप झालेली आहे जवळपास 14 धावांची आणि हा मोठा फटका निश्चितच. बघूया झेल होते की षटकार आणि ह्या 6 धावा. अरफानचं पहिलं स्वागत करलं षटकाराने. 6 धावा मिळतात संघाला. संघ जाऊन पोहोचतोय तो 53च्या घरात. इथं आता हल्ल्यावर हल्ले व्हायला लागलेत काही. सामना अतिशय रंगतदार स्थितीमध्ये येतोय. जिथं वेग वाढायचा होता तिथं वेग बरोबर वाढला, जिथं वेग मंदावला होता त्यानंतर 2 षटकामध्ये सामन्याचे चित्र पडले. पुन्हा एकदा जबरदस्त फटका मारतोय. चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावांकरता बॅक टू बॅक मुंबई स्टाईल लाव. काय खेळ बदललाय 2 षटकामध्ये. जिथं 3 षटकामध्ये संघाची धावसंख्या धाव पटलावर लागली ती 30 धावा. त्यानंतर अचानक खेळ बदललाय आणि लगातार जर 3रा षटकार मारला तर प्रल्हाद पाटील यांच्याकडून 2000 रुपयाचं बक्षीस मिळणार आहे आणि प्रयत्न तसा फलंदाज करेल ज्या फलंदाजाचं नाव आहे कासिम. कासिमनं मिड विकेट आणि काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये अतिशय जबरदस्त षटकार लगावले.
पुन्हा एकदा त्या क्षेत्रामध्ये काऊ कॉर्नर बाउंड्री बाहेर निश्चितच हा जाईल षटकार. 2000 बक्षीस. हाँ बिल्कुल अप्पा, या जगह जगह तो ठोकम ठोक ताबडतोब नैरोक ठोक की सुरुवात. आणि हल्ल्याला सुरुवात केली. कासिम आल्याला लगातार 3 चेंडू 3 षटकार मारतोय आणि 2000 रुपयाचा मानकरी ठरतोय. संघाची धावसंख्या धाव पटलावं लागतंय 65 धावा. अप्रतिम. कदाचित या मैदानात आणखी एक उच्चांक बघायला मिळेल का? 6 चेंडूवर 6 षटकार. प्रेक्षकांना असं म्हणणं आहे, पण हा गोलंदाज चांगला आहे. अरफान पुन्हा एकदा परत येते, बघूया. निश्चितच त्यांच्या मनामध्ये भीती निर्माण झाली असं. 3 चेंडूवर लगातार 3 षटकार. 2000 रुपयाचं बक्षीस तर पटकावलेला प्रल्हाद पाटील यांच्याकडून. पुढचा चेंडू, यावेळचा चेंडू ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर जाणार चेंडू. वाईड बॉलचा इशारा पंचांकडून येतोय. 1 धाव मिळते, ती मात्र संघाला संघाची धावसंख्या धाव पटलावं लागतंय 66 धावा. 3 षटकामध्ये 30 धावा. आणि त्यानंतर आलेली फलंदाजी जबरदस्त. तुफान आला या मैदानावर. तो तुफान योगेश आणि कासिमच्या स्वरूपात तुफान मैदानावर आलाय. पुढचा चेंडू, गोलंदाज गोंधळलाय, पूर्णपणे गोंधळलाय. ऑप्शनच्या बाहेर चेंडू टाकतोय. चेंडू मात्र वाईट बॉलचा इशारा येतोय. 1 धाव मिळते संघाला. संघ जाऊन पोहोचतोय 67 घरात. 20 धावा आतापर्यंत 3 चेंडू मध्ये आल्यात. अप्पा, या पूर्ण डावामध्ये जर आपण विचार केला 27 चेंडू टाकले गेले, तर यांपैकी केवळ 7 चेंडू निर्धाव गेलेत. यावेळचा चेंडू टोलला जातोय. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये, कव्हरच्या क्षेत्रामध्ये जातोय. दरम्यानच्या काळात 1 धाव मिळते. दुसरी धावचा कॉल आहे. बघता बघता दुसरी धाव सुद्धा पूर्ण करतोय कासिम. अप्रतिम अशी फलंदाजी करतोय. शेवटची षटकं कशी खेळून काढावी याचं पूर्ण ज्ञान असला फलंदाज मोक्याची वाट बघत आणि मोक्याच्या क्षणी आला आणि त्या क्षणी हल्ला चढवला. हल्ला चढवताना लगातार 3 षटकार मारलं. 3 षटकार मारताना 2000 बक्षीस प्रल्हाद पाटील यांच्याकडे पटकळ. पुढचा चेंडू पुढे सरून मारचा प्रयत्न. यावेळी मात्र विकेट का फेकतोय कासिम? कारण अप्रतिम फलंदाजी करतोय. यावेळी फलंदाज बाद होतोय. संघाची धावसंख्या तिथेच थांबली जाते. संघ जाऊन पोहोचतोय 69 धावा धाव फलकावर लागले जातात. अप्रतिम असा खेळ बघायला मिळते. आजच्या रचनेमध्ये पूर्णपणे खेळाचा रूप बदललाय. खेळपट्टीने आपला रंग बदललाय. खेळपट्टी फलंदाजासाठी उपयुक्त ठरतोय. आणि या मैदानानं बघितलंय 81 धावा चेस होताना, या मैदानाने बघितलंय 64 धावा चेस होताना, आणि इथं मात्र धावसंख्या फलकाला 69. जोरदार टाळी स्वागत करूया. षटकारांची हॅट्रिक त्यांनी मारली तो कासिम. अप्रतिम अशी फलंदाजी आणि 2000 रुपयाचं बक्षीस त्याला मिळालं. नवीन फलंदाज मैदानामध्ये जातोय. योगेशने मारला हा पटका. बॅटची कडा घेऊन जातोय. फायनल क्षेत्रामध्ये जातोय. 1 धाव मिळतोय. दुसरी धावचा कॉल आहे. खतरनाक होऊ शकतो. कदाचित फलंदाज बाद होऊ शकला असता, पण विकेट किपरनं तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. यावेळी मात्र योगेश बाद होतोय. 2 धाव मिळतात योगेशला. 2 धाव मिळतात संघाला. संघ जाऊन पोहोचतोय 70च्या दशकामध्ये. 71 धावा धाव फलकावं लागतात. अप्रतिम अशी फलंदाजी. षटक 5 संपली जातात. 5 षटकामध्ये 71 धावा. 3 षटकामध्ये फक्त 30 धावा होत्या आणि उरलेल्या 2 षटकामध्ये 41 धावा. पॉवरफुल फलंदाजी केली आणि या फलंदाजी जर 71 धावा उभ्या केल्यात आणि 72 धावांचं लक्ष ठेवलंय ते बारापाडा संघापुढं. बारापाडा संघ कशा आहे 72 धाव पूर्ण करेल, कोण त्यांचा तारणा ठरेल, कोण चौकार षटकारांची आतिषबाजी करेल आणि कोण या सामन्यामध्ये विजय खेचून आले की त्याच्या अगोदर त्यांना आपटा संघ या स्पर्धेतून बाहेर घालवेल. त्यांचे गोलंदाज कशा प्रकारे गोलंदाजी करतील, क्षेत्ररक्षण कशी क्षेत्ररक्षण होतील, याची व्यूहरचना काय असेल, काय डाव असतील हे सांगण्यासाठी मायक्रोफोन आवाहन करतोय जयदासजी ठाकूर. तोपर्यंत आमचे डीजे ऑपरेटर आदित्य होऊन जाते एक चांगली. अप्रतिम शृंखला खऱ्या अर्थानं वामनशेठ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्तच चालू केली श्रृंखला. अप्रतिम अशी श्रृंखला मोक्याच्या क्षणी आली आणि रंगतदार सामने होतात. प्रत्येक जण आटापिटा करतोय. या तुमच्या समोर असलेल्या चमचमत्या ट्रॉफ्या, या चमचमत्या ट्रॉफ्यांचा आज कोण विजेता होईल या आज आपल्याला खरंच अंतिम सामना होईल त्यावेळी आपल्याला समजेल. तोपर्यंत जयदास ठाकूर यांच्याकडे जाऊया.
धन्यवाद आबा, बोलायची संधी दिल्याबद्दल. लॉंग टाइम मध्ये बोलण्याची संधी मिळाली हे माझं भाग्य असतील या व्यासपीठावरती. हिंदीमध्ये कहावत असतं, जेनो काम तेनो करू दुसऱ्याकडे तो गोता खाय असं म्हटलं जातं. परंतु आमचे सचिन केनी अष्टपैलू व गुण संपन्न, ज्यांच्या सर्वांगुण संपन्न आहेत. कारण आंब्याची टाल जशी भूमिका प्रत्येक कार्यामध्ये सुखदुःखामध्ये घेतलं जातं, ती भूमिका बजावताना सचिन केनी खूप बरं वाटतं इथं. कारण या व्यासपीठावरती आपल्या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर या क्षेत्रामध्ये इतका टॅलेंटेड एक आपला समालोचक असून सुद्धा, एक गुणलेखक असून सुद्धा सर्व गोष्टी सर्व अंगाने एकत्रितपणा आहे ज्याच्यामध्ये नम्रता आहे, ती सचिनजी केनी. तितकंच मनपूर्वक त्यांचं सुद्धा आभार मान. नक्कीच जयदास सर तुमच्याकडून बरंचसं शिकतोय. आणि खरं तर गुणलेखन करत असताना, समालोचन करताना थोडीशी अडचण येते, काही चुका होतात, त्या कृपया माझी काही चूक झाल्यास पदरात घ्या. कारण गुणलेखन आणि समालोचन ऍट अ टाइम करताना थोडी चूक होते. पण तरी सुद्धा जयदास सर आपल्याकडे मी माईक सोपवतोय. हा सामना रंगतदार होण्याची फारच चांगली लक्षणं दिसत आहेत. 71 धावा झाल्यात. 12 संघ काही साधा संघ नाहीये, दादा संघ आहे त्या विभागातला. हा सामना अतिशय चित्तथरारक होण्याची लक्षणे आहेत. काय वाटतं तुम्हाला? नक्की सचिनजी, आपण ज्याप्रमाणे तुमचा अनुभव जो एकत्र करून सांगितलं इथं की 12 संघ सुद्धा सहजासहजी गप्प बसणारा नाहीये. पहिल्या षटकामध्ये चित्र कसं रेखाटलं जाईल, कशी व्यूहरचना असेल, काय फटक्यांची नजाकत असेल मैदानामध्ये, ते चित्र लाईव्ह प्रक्षेपण आपल्याला चालू असताना आज 198 देशामध्ये पाहायला मिळतंय. इंडिया क्रिकेटच्या माध्यमामधून पाहायला मिळतंय. मरोई संघाचं हे मोठं आयोजन पाहायला मिळतंय. कारण या महाराष्ट्रामध्ये एकही असं गाव नसेल तिथं मरोई संघाचं नाव नसेल. आणि हे नाव आज इथं उज्ज्वलित करण्याचं कार्य वामन शेठ पाटील यांच्या माध्यमामधून होतोय. ही आनंदाची गोष्ट आहे. आणि हे व्यासपीठ निर्माण केलंय. या व्यासपीठावरती आमच्यासारख्या समालोचकांना, छोट्या कलाकारांना बसण्याची संधी दिली आहे. कारण मी नेहमी म्हणत असतो ठाकूर साहेब की आम्हा पामराय काय थोरपण, पायची वाहन पायीच बरी. परंतु वामन शेठ पाटील एक दिग्गज व्यक्तिमत्व, ज्यांचं नाव आकाशाच्या उंच टोकावरती जावावं हीच आमची इच्छा असेल. कारण 1 एप्रिल रोजी त्यांचा वाढदिवस अभिष्ट चिंतन सोहळा होता. चायनावरून त्यांचे मित्र परिवार सुद्धा आले होते. खूप चांगला त्यांचा स्वभाव होता मित्रांचा. आणि असाच हा सामना इथं 1, 2, 3 रोजी रंगला. आजची शेवटची रात्र भैरवीचा कीर्तनाचा सोहळा आणि तसा त्याचपर्यंत सामना पहिला रंगते बारापाडा विरुद्ध आपटा या दरम्यान. जबरदस्त असं पाण्याची देखणीय सुरुवात झाली आहे सामन्याची. लगातार षटकार चौकारांची ठोकमबाजी पाहायला मिळते आहे. 70 धावांची उभारणी केली आहे. 71 धावांचं टार्गेट ठेवलंय. मी विनंती करेन इथं वरुण विनोद पाटील याला विनंती करेन, आपण समालोचन कक्षामध्ये या. खालच्या पाड्याचे वरुण विनोद पाटील यांना विनंती केली. कारण अंडर 13 मध्ये ज्याने जो पराक्रम केला, बांगलादेश, पाकिस्तान, श्रीलंका लेदर क्रिकेट जो खेळून आलेला हा सुपुत्र आपल्या विभागाचा, त्याला विनंती करेन की आपण समालोचन कक्षामध्ये या. वरुण विनोद पाटील आलेले आहेत. धन्यवाद. अतिशय जोरदार टाळ्या या मुलासाठी. खरंच या वयामध्ये ज्यांनी काम केली, भीम पराक्रम केला आणि आपल्या भागाचं नाव असंच तू रोशन कर, ही तुला सदिच्छा देतोय. आणि मी जयदास ठाकूर फक्त 1 मिनिट त्यांचं वामन शेठ पाटील यांना विनंती करतोय की आपल्या या भागातल्या सुपुत्राचा अर्थात वरुण विनोद पाटील जो खालच्या पाड्याचा बिलॉंग करतोय, बांगलादेश, पाकिस्तान, श्रीलंका इथून लेदर क्रिकेट खेळून खऱ्या अर्थानं आपल्या भागाचं नाव, आपल्या देशाचं नाव ज्याने गाजवलंय, त्या वरुणसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आणि वामन शेठ पाटील यांना विनंती करतोय की वरुणचं आपण स्वागत करावं. आणि खरंच त्यांचे वडील विनोद पाटील यांचं सुद्धा मनापासून कौतुक करतील की आपल्या मुलाला अशा प्रकारचं व्यासपीठ दिलं, अशा प्रकारचं आपल्या मुलाला घडवलं, त्याबद्दल तुमचं सुद्धा मनापासून स्वागत करतोय. आणि वामन शेठ पाटील, खरंच मायेची शाल मुला तुझ्या वर पांघरली जाते. कारण कुठल्याही प्रकारची तुला मदत हवी असेल तर या विभागातून तुला मदत होईल. आणि अशा प्रकारचे खेळाडू तयार होणं गरजेचं आहे. आणि त्या माता पित्यांना सलाम करेल का अशा प्रकारचा पुत्र आपण जन्माला दिलात. धन्यवाद आपण इथं आल्याबद्दल. जसं छोट्या मोठ्या यांनी नाव गाजवलं या भागामध्ये, तसंच तुला खेळताना आम्ही इंडिया टीम मध्ये बघणार आहोत. तशी थिमक ठेव, तशीच इच्छा ठेव आणि तीच उमेद उराशी बाळगून पुढचा प्रवास कर. शुभेच्छा देतोय. धन्यवाद. जयदास. धन्यवाद. या लहान वयामध्ये इतकी मोठी कामगिरी केली. कुल्ली कन्यापुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. धन्य माता पिता तयाच्या. खरोखर कोटी कोटी प्रणाम तुझ्या आई वडिलांना. कारण इतका या छोट्या वयामध्ये आज इतकी मोठी कारकीर्द घडवतोस आणि आपल्या उरण तालुक्याचं महाराष्ट्रामध्ये नव्हे तर जगामध्ये पोहोचवलं. बाळा तुला शुभेच्छा. पुढच्या वाढदिवसासाठी दरम्यान सामना चालू झाला. फुलटॉस चेंडू प्रहार करण्याचा प्रयत्न इथं होता. 71 धावांची उभारणी करायची आहे. 5 षटकामध्ये पहिला चेंडू पहिल्या षटकाचा पडलाय. चेंडू सीमारेखा लाईन गाठतोय. जबरदस्त फटका घेण्याचा प्रयत्न केला होता, आपण सीमारेखा बाहेर जाताना चेंडू दिसते 4 धावांसाठी. पहिल्या षटकाचा पहिला चेंडू संपला. धावसंख्या अडकून बसली 4 वरती. सन्माननीय साबिर शेख आणि जेडी मोकल युवा कार्यकर्ते, सन्माननीय या दोन्ही कार्यकर्त्यांच्या वतीने बारापाडा संघासाठी षटकारांच्या हॅट्रिकसाठी 1000 रुपयाची तब्बल रोख रक्कम धनराशी व्यासपीठावरती आली आहे. तितकंच तुमचं सुद्धा आभार. पहिला षटक गोलंदाज प्रणय
हा चेंडू कसा होता, कुठल्या क्षणी पडला, काय लाईन आणि लेंथ होती, या फलंदाजाला कसा पद्धतीने चेंडू टाकायचा होता गोलंदाज प्रणयला, कारण हातामधून निघालेला चेंडू एका बाहेरचा होता. पंचांनी स्वेर घोषित केलाय. एका धावेने संघ पुढच्या पल्ल्यामध्ये प्रवेश करते. धावसंख्या आतापर्यंत पोहोचली पहिल्या षटकाच्या पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 5-7. अंपायर नोचा इशारा. जर एकाच वेळी दोन वेगवेगळ्या पंचांकडून वाईड आणि नो बॉल असा इशारा आला असेल तर नेहमीच क्रिकेटच्या कायद्यानुसार नो हा वाईडला ओव्हर राईड करतो, म्हणजे हा नो चेंडू आणि फ्री हिट. धन्यवाद. हा स्वेर चेंडूचा पुन्हा एकदा इशारा आलाय. बॅक टू बॅक पहिला नो आणि हा दुसरा व्हाईट चेंडू असा इशारा आलाय. पुन्हा एकदा मला वाटतं इथं धावसंख्येमध्ये हलकेसा बदल होत आहे. धावसंख्या झाली आतापर्यंत 9 वरती. पुन्हा एकदा फ्री हिटचा चान्स आला या फलंदाजाला, ज्या फलंदाजाचं नाव आहे शरीरयष्टी दिप्पाड असणारा हा नामवंत फलंदाज, ज्याच्या नावामध्ये काबीर घुसलाय. आणि या वेळेचा हा चेंडू फुलटॉस प्रहार करण्याचा प्रयत्न होता, पण जितका नजाकत या फटक्यामध्ये करायची होती, स्लो ऑन डिलिव्हरी होती, फटका फुलटॉस करण्याचा प्रयत्न होता, परंतु स्वतःच्या पाठीवरती स्वतःच्या चेंडू पडल्यानंतर चेहऱ्यावरती हास्य आलं फलंदाजाचे की हा चेंडू मी कसा बीट झालोय. धावसंख्या तशी तशी थांबली आहे, ती म्हणजे 9 वरती. जयदास सर, साबीर सारखा फलंदाज स्ट्रायकर होता आणि फ्री हिटचा मौका होता, मात्र साबीर सारख्या फलंदाजांना तो फ्री हिटचा मौका गमावला. पुन्हा एकदा बघा स्वेरचा इशारा आलाय. सर, या पूर्ण षटकामध्ये प्रणयने हे जे षटक टाकले यामध्ये केवळ 2 धावा बॅटमधून आल्यात आणि बाकीच्या सगळ्या 8 धावा ह्या अवांतर खात्यामध्ये जमा. जयदास सर, गोलंदाज पुन्हा तयार झालाय. मारण्याचा प्रयत्न होता, रिव्हर्स शॉट मारण्याचा प्रयत्न होता. हा फाईन लेग दिशा क्षेत्र कुठलं वापरावं असा प्रश्न पडला होता. 99 असा एक डिग्री घेण्याचा प्रयत्न होता फटक्यामध्ये. बाहेरचा इशारा आलाय पंचांचा. ही काढलेली धावून 1 धाव आणि एका धावेने संघ पुढे गेला. धावसंख्या बदलली आहे. धावसंख्या झाली 11. चांगला फटका होता. या फटक्यावरती फक्त 1 धाव. चांगलं क्षेत्ररक्षण तितकंच. पहिला षटक इथं टाकत असताना गोलंदाज प्रणयने आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ टाकलाय आणि शेवटचा 1 चेंडू अंतिम टप्प्याचा चेंडू बाकी आहे प्रणयच्या गोलंदाजीचा समोर असलेला फलंदाज साबीरसाठी. पुन्हा एकदा साबीरच्या नजाकतीमध्ये काय धमक दिसत नाहीये. बॅटमध्ये चेंडू येत नाहीये. कुठेतरी लाईन कुठं चालली आहे फलंदाजाची, कारण नजरेमध्ये अजून चेंडू आडला जात नाही आणि फटक्यामध्ये कुठं रस इथं मिळत नाही. पाहता क्षणी पहिल्या षटकाची सांगता झाली. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली आहे 12. आणि ह्या पुढचं समालोचन करण्यासाठी मी नक्की विनंती करेन आत्माराम म्हात्रे यांना की आपण ह्या पुढचं समालोचन सांभाळावं. धन्यवाद. ज्या राष्ट्रीय भाषेमध्ये आपण विचार करतो, अमित म्हात्रे यांच्याकडे जाऊया या पुढच्या 4 षटकाचे. बिल्कुल बिल्कुल. तो मेरे से बातचीत कर, मैं वालों की ट्रक है, कौन से के साइज के ऊपर वो चल सकता है. ये कंसंट्रेशन अलग अलग आदमी का हो जाता है. बस मुकाबला मैदान के ऊपर चल रहा है, लेकिन दोनों की रफ्तार देखा जाए तो स्कोर आ चुका है इस बार मैदान के ऊपर 12. अब 12 रन 12 पे स्कोर जा चुका है. मुश्किल मैच को जीतना नहीं है, लेकिन अपने पास क्षमता चाहिए. जिस पेड़ के डाल के ऊपर जब पक्षी बैठता है, उस पक्षी का विश्वास उस डाल के ऊपर नहीं था, उसका विश्वास अपने पंखों के ऊपर होता है. विश्वास चाहिए. लेकिन इस बार स्ट्राइक एंड बल्लेबाज है जरीर. यह गेंद बल्ला घुमाने का कोशिश की, गेंद बल्ले का कोई संपर्क नहीं, निसर्गों का नियमानुसार जहां मिलन नहीं वहां उत्पत्ति नहीं, और चक्कर में डालने वाले गेंदों के ऊपर कोई नंबर लिखा नहीं होता. अब तो रनों की जरूरत है. मुझे लगता है इस बार मैच को जीतना है तो, लेकिन बल्ला इस बार बाड़ापार टीम का चलता नहीं है. अमितजी, दरम्यानच्या काळात आपण बघितलं, आता वरुणचा आपण खरंच सत्कार केला, तर त्याचे पिताश्री आता विनोद पाटील हे सुद्धा अतिशय चांगले क्रिकेटर होते. त्यांनी सुद्धा असं चांगलं क्रिकेट केलं आणि खऱ्या अर्थानं आपल्या मुलाला सुद्धा एक चांगल्या क्रिकेटच्या दिशेने ते वाटचाल करून देतात. ही अतिशय चांगली गोष्ट आहे. चांगली मुलं आपल्याकडे घडतात आणि हा
अंडर 13चा खेळाडू आहे. भविष्यामध्ये एक चांगला खेळाडू आपल्याला बघायला मिळेल या भागातून. बिल्कुल आपा, क्योंकि हर हर आदमी के नाम के ऊपर ताकत होते. वरुण नाम सुनते ही जब अंपायर क्या आपका डिसीजन, अंपायर से बातचीत कर सकते हैं लेकिन ज्यादा नहीं. कृपया आप वसंत जी गए, वसंत जी से बातचीत करो अंपायर. शंकर म्हात्रे, ओळेगावचे शंकर म्हात्रे अंपायर यांना विनंती असेल आपण थोडासा लवकर स्टेजकडे यायचं आहे. नो बॉल आहे. आले आहेत दीपक पाटील आले आहेत. तर नक्कीच दीपक पाटील मैदानाचा ताबा घेत आहेत. जरा वरिष्ठांचा सल्ला घ्या जरा. दीपक पाटील, शंकर म्हात्रे एक मोठे खेळाडू, जुने जाणते खेळाडू आहेत. आज सध्या पंचांच्या भूमिकेत आहेत ते. त्यांचा थोडा सल्ला घ्या, कारण हा पंचांशी वादविवाद करण्यात काही अर्थ नाही. इंटरनॅशनल नियमानुसारच जे बसेल तोच निर्णय आपल्याला दिला जाईल. कारण वादविवाद व्हायला लागला तर वेळ जातोय, तेवढा विनाकारण आपला अमूल्य वेळ वाया जातोय. परंतु आपला अमूल्य वेळ वाचवायचा असेल तर नक्कीच पंचांचा निर्णय अंतिम मानून आपण मैदानाचा ताबा का क्षेत्ररक्षकाने घ्यायचा आहे. क्या है अंपायर? अंपायर हा नो चेंडू गणला जाईल. फिल्डिंग रेस्ट्रिक्शन नो बॉल, म्हणजे फ्री हिट असेल ना. फ्री हिट आहे. जेडी मोकल की तरफ से शाबिर के लिए 2 छक्कों के लिए 1000 रुपए का इनाम आ चुका है. फ्री हिट है, सुनहरा मौका है मैदान के ऊपर. ये गेंद जरूर खेला है लेकिन इस बार देखा जाए तो गेंद जरूर इस बार गैप में गिर चुकी है. सिंगल जरूर मिल जाती है और सिंगल के साथ टीम का स्कोर आगे जाता है. स्कोर पहुंच चुका है इस बार देखा जाए 14 रन, 14 रन लॉस ऑफ द 0 विकेट के नुकसान पे इस बार 12 टीम का स्कोर. अब स्ट्राइक के ऊपर साबिर है. साबिर को 1000 रुपए का इनाम है. वो प्रयास जरूर चलता है, बल्ला जल्दी घूम जाता है और उसी तोड़ के ऊपर देखा जाए तो शायद तीसरे अंपायर की मांग मैदान के ऊपर हो चुकी है. रावलपिंडी एक्सप्रेस शेब अख्तर, श्रीलंका गेंदबाज मुतैया मुरलीधरन, सुनील नारायण वेस्ट इंडीज के और भारतीय गेंदबाज राजेश चौहान. इस बार हवा में गेंद काट की संभावना, सीधी गेंद गोदी में. इस बार खिलाड़ी मैदान से बाहर, पहला विकेट गिरा.
बिल्कुल वैसे लगता है वो गाने में ही बाज होगा। साबिर मैदान से बाहर और इस प्रकार स्कोर 14, 1 विकेट के नुकसान पे। नए बल्लेबाज समरान जा रहे हैं। तीन गेंदे अभी तक बाकी है। बड़ा स्कोर है और बड़े स्कोर को लक्ष्य को पार करना है तो अपनी क्षमता भी चाहिए। ये गेंद इस बार बैकवर्ड पॉइंट के ऊपर से खेला हुआ शॉट जाएगी जाएगी, आया आया चौवा। सम्रान खूबसूरत स्ट्रोक खेला सम्रान ने। ओ एक बार दोबारा जरूर कोशिश की थी, गेंद बल्ले का कोई संपर्क नहीं हुआ, कीपर के दस्ताने में जाती हुई मेडन गेंद की समाप्ति हो जाती है। स्कोर है 18, लगभग देखा जाए तो 1 विकेट के नुकसान। बिल्कुल अभी तक एक गेंद बाकी है। जी बिल्कुल अमित जी, एक गेंद शेष है क्योंकि पहली जो गेंद थी वो 9 गेंद करार दी गई थी। फील्डिंग रेस्ट्रिक्शन के कारण, उन रेस्ट्रिक्शंस का उल्लंघन करने के कारण वो 9 गेंद करार दी गई थी। एक अतिरिक्त गेंद करनी पड़ेगी इस गेंदबाज को। बिल्कुल, और इस बीच में हवा में गेंद लॉक ऑन बढ़ने के नजदीक गेंद गई है इस बार अंतरराष्ट्रीय क्रिकेट का 19वां नियम बाउंड्री। दौर के समाप्ति के बाद इस बार स्कोर है 12 टीम का 22। अब जीतने के लिए 18 गेंदे और 50 रन। 50 हो जाएगा। अरे इंसान गलतियों का पुतला है, दुनिया में परफेक्ट कोई नहीं है और मुझे लगता है गलती हो जाती है और गलती सुधारने का मौका आदमी को जाए। और इंसान ही गलती का दोस्त, भगवान कभी गलती नहीं करता। और इसलिए दोस्तों ये शायद 18 गेंदे 50 रन मुश्किल नहीं है। बिल्कुल पूरी तरह से मुझे लगता है ये सर्कल की 2 ओवर की पाबंदी उठ चुकी है। अब 18 गेंदे, खिलाड़ी थोड़े से बाहर जाएंगे, लेकिन मैच को जीतना है तो इसी मैदान के ऊपर एक जबरदस्त खेल दिखाना पड़ेगा। कितने ही बजने दो, टाइम किसी के ऊपर रुकता नहीं, अपना काम ही वो है आज के दिन के लिए। क्योंकि आपा ने पहले ही बता दिया सत्यनारायण की पूजा है, 3 दिन का उपवास है, आज कितना भी टाइम हो जाए पानी छोड़ के जाने का है। बिल्कुल अमित जी, मुड़ते हैं इस मुकाबले की ओर। जब इस पारी की शुरुआत हुई थी 30 गेंदों में 72 रन चाहिए थे। अगर हम इक्वेशन देखें 2 ओवर खत्म हो चुके हैं, 22 18 गेंदे और 50 रन इस मैदान के ऊपर इकट्ठा कर रहा है। तीसरी ओवर लेकर बबलू। चलो जल्दी कीजिए यार, इस मैच में बहुत टाइम पास हुआ है, आयोजकों का कहना है। और इस प्रकार सिंगल मिल जाती है और सिंगल का दुख किसी को नहीं होता जब तक इस कुरुक्षेत्र के ऊपर जैसी सामने वाली टीम ने आपको प्रत्युत्तर दिया था, अगर वो प्रश्न का आप उत्तर दे सकते, सवाल का जवाब दे सकते, तब मजा हो सकता है। और इस सिंगल के साथ स्कोर आगे, स्कोर पहुंच चुका है 23 पे। वो इस बार निश्चित रूप से गेंद मारने के नजदीक, इस बार चकमा दिया गेंद ने, चौवा आया और बॉल। जी हाँ मास्टर,
दम तो है इस बल्लेबाज में, समरान में, जिन्होंने 3 चौके जड़े हैं। और बिल्कुल इस बार करीबी मामला हो सकता है, लेकिन सिंगल मिल जाती है और सिंगल के साथ स्कोर आगे 28। सर 28 रन बन चुके हैं। इसका कारण यह है कि समरान जैसे बल्लेबाज क्रीज पर आए, हालांकि रुकावट जरूर थी, रुकावट सी थी, पहले आने के बाद रनों की गति बढ़ी। इस बार मिसकम्युनिकेशन, बल्लेबाज आउट हो सकते हैं, बताओ रन आउट, विकेट का पतन। अब बिल्कुल इस बार पूरी तरह से देखे, एक चौवे 2 बाउंड्री से कुछ नहीं हो सका दोस्तों। बड़े शॉट की जरूरत है, अपने पास खेल दिखाने की भी क्षमता चाहिए, अपना कंसंट्रेशन इस बार पिच के ऊपर होना चाहिए। और शायद मुझे लगता है नए बल्लेबाज बाशिद जा चुके हैं। ये थोड़े से मुझे लगता है इस बार दूसरा रन पूरा कर दिया बाशिद ने, और 2 रन के साथ स्कोर आगे। इस बार स्कोर पहुंच चुका है 30 रन, 13 पे स्कोर जा चुका है। मैच को जीतना है इसी मैदान के ऊपर, तो बारापाड़ा टीम को चमत्कार दिखाना पड़ेगा, और चमत्कार दिखा सकते हैं तब भी सामने वाली टीम आपको नमस्कार कर सकती है। ओवर की अंतिम गेंद अभी विशेष। बिल्कुल यहाँ पूरी तरह से इस गेंद की समाप्ति के बाद स्कोर है 30 रन। जीतने के लिए 12 गेंदे और 42 रन की जरूरत है। बस अगर ये 30 रन इकट्ठा करते समय 3 बाउंड्री आ चुकी है, बाकी तो इतना मजबूती का काम नहीं चल रहा है, लेकिन 12 गेंदे देखो भाई साहब, टीम मीटिंग 12 गेंदे और 42 रन, अंतिम मैच है। आपल्या संघाने वारंवार शॉर्ट मिटिंग घेऊ नका, भरपूर वेळ जातोय। पुन्हा एकदा वॉर्निंग करावी, पंचांनी सुद्धा हस्तक्षेप करावा का वारंवार शॉर्ट मिटिंग घेऊ नका, आपलं क्षेत्ररक्षण ताबडतोब लावा, भरपूर वेळ झालाय आणि वेळ वाचवणं आज आपल्या हातामध्ये आहे सर्वांचे। आपण करू शकता, प्रत्येक वेळी मिटिंग घेऊ नका, अगोदरच ठरवा तुमचं षटक कोण टाकील आणि कर्णधार तो निर्णय घेण्यासाठी सक्षम असतो। मला वाटतं ओव्हर टू अमित। जेडी मोकल की तरफ से साई, इनके तरफ से अगर 12 पार के खिलाड़ी कोई भी 2 गेंदों के ऊपर 2 छक्के मारे तो 1000 रुपए का इनाम है। अगर नहीं मार सकते तो समझो अमित मात्रे के बैंक में जमा हो चुके हैं। अमित जी, रन बने हैं 31। अगर पिछले वाली इनिंग की ओर देखें तो आफ्टर टीम में 3 ओवर में बनाए थे 30 रन, इनके 1 रन ज्यादा है, लेकिन शेष बचे रन अगर बनाने हैं तो बड़े शॉट लगाने होंगे। बिल्कुल ये उनके ऊपर है कुछ तरह से खेल करना। अगर ये रन इकट्ठा करता है, 12 गेंदे 42 रनों का टारगेट है, गेंदबाज को इस्तेमाल करने जा रहे कप्तान अज्जू को। बाशित स्ट्राइक के ऊपर उड़ाया, हवा में गेंद कैच की संभावना, और लॉलीपॉप ड्रा कर दिया भाई साहब। क्रिकेट में कैचेस का भी ड्रॉप नहीं करने का कपिल पाजी ने एक बात कही है दोस्तों, कैचेस विन द मैच। 1983 में अगर कपिल देव वीएन रिचर्ड का कैच नहीं लेता तो हिंदुस्तान वहां विश्व कप जीतने वाला नहीं था। लगातार 3 विश्व कप वेस्ट इंडीज जीतने वाली थी, ब्रेक दिया। 1999 में हर्षल गिफ्ट ने कैच छोड़ा, ऑस्ट्रेलिया 3 लगातार विश्व कप जीता। जीतने के लिए अभी तक 11 गेंदे 40 रन, और 40 रन का पीछा करते समय उंगली खड़ी। विंदाणे गावात नेत्र दीप प्रकाशात, हौसेने मौजेने या भव्य मैदानात। विंदाणे गावात नेत्र दीप प्रकाशात, हौसेने मौजेने या भव्य मैदानात। 1 एप्रिल तारखेला चांदण्यावरतीला सालाबादप्रमाणे यंदा 2ऱ्या वर्षाला हे सुंदर नित्याच्या मनपट्टाच्या वाढदिवसानिमित्ताने या बिल्कुल यहाँ पूरी तरह से जीतने के लिए अभी तक 40 रन की दरकार है। अमश पहुंच चुके हैं। 2 राउंड मुझे लगता है साई टीम ने मार दिया है। इसी तौर के ऊपर मुझे लगता है उनके समर्थकों का जलवा ज्यादा है। नरेंद्र यहाँ बैठे हुआ है, अब आगे मुकाबले के लिए धार दो
और बेहतर मजा होगी अगर यहाँ से अगर साई 1 नंबर ले जाती है तो धमाकुल और हो सकता है। लेकिन क्रिकेट दोस्तों अनुमान अंदाजा लगाना चाहिए और अंदाजा मैं लगा सकता हूँ दोस्तों कौन जीत सकता है कौन हार सकता है। इसमें वो घूम जाते हैं लेकिन घुमाने का प्रयास नहीं करते। सफल वही होते हैं जिनका प्रयास मजबूती का होता है। ये डॉट गेंद की समाप्ति हो चुकी, 40 रन की दरकार है। मैच पहली हुई, वाह भाई वाह, इतिहास के नहीं विंदने के इस मैचेस के पन्ना नंबर 22 के ऊपर मैच लिखी तारा बनाम चीरले के बीच। ओहो, पूरी तरह से देखा जाए बैकफुट पर जाती हुई इस बार 12 पड़ा टीम। अब जीतने के लिए इस ओवर की शायद गेंदे है 2, आने वाले 6-8 गेंदे, 40 रन इकट्ठा करना है मैदान के ऊपर। तो शायद 12 पार के खिलाड़ी तंदुरुस्ती के साथ नहीं खेलते। ओ, इस बार देखा जाए सामने मारा हुआ शॉट, निश्चित 1 रन मिल जाती है। सिंगल का दुख दोस्तों किसी को नहीं है और सिंगल का कभी बेहतरीन कहते नहीं, बेहतरीन स्ट्रोक खेलता है वो 4 रन के लिए, छक्के के लिए बड़े शॉट की जरूरत है। अगर आप मार सकते 3 बाउंड्री लगाने के बाद अब 72 रन का टारगेट पार नहीं कर सकते। अमित जी इतना बड़ा टारगेट खड़ा हुआ क्योंकि 12 टीम के अंतिम 2 जो गेंदबाज थे, देखिए ये गेंद शायद वाइड करा दी गई है। 1 रन के साथ स्कोर में बढ़ोतरी, स्कोर बना है 34 रन, ये वाइड गेंद थी। अमित जी अगर अरफाज रसलकर और अफान इन दोनों ने अंतिम 2 ओवरों में रन दिए थे 41, अगर वो 41 रन न बनते तो कुछ शेष रहता इस मुकाबले में। 12 टीम वो स्कोर बना सकती थी, लेकिन अब बहुत ही मुश्किल। बिल्कुल यहाँ मुझे लगता है कि शायद जरूर गेंद जाती है 4 रन के लिए, किंतु और परंतु की भाषा दोस्तों क्रिकेट के कुरुक्षेत्र के ऊपर नहीं चलती। चौवाया मास्टर सो गया क्या? श्रीका काँग्रेस राष्ट्रवादी मयुपी सरपंच बलिराम नवाले झटकी दिन ओके लीजिए। इस बार 5 मिनट बाकी है, ध्यान में रखिए इस बार 5 मिनट बाकी है अपना टीम। और कलवे कप्तान इनको विनती है आप स्टेज के ऊपर आइए। गाँव देवी कलवे कप्तान बिल्कुल वो जानते हैं ना तुम ऊपर आ गए हैं, उन्हें मालूम है दरारा हर आदमी का हो जाता है। अंपायर हमारे खाना खा के आ चुके, उन्हें मालूम है, सूचना दे रहे, तुरंत फील्डिंग लगाया। किसी के शब्द जुबान के ऊपर ताकत भी दोस्तों अलग अलग। अब 6 गेंदें टीम को जीतने के लिए 38, 4-3 बाउंड्री के बाद इस बार नए गेंदबाज योगेश, ये बल्लेबाज जरूर कोशिश जरूर कर रहे, लेकिन इस बार संपर्क का गेंद और बल्ले का नहीं होता। 5 गेंदे 38 रन। हवा में गेंद, गगनचुंबी छक्का, गेंद इतनी ऊंची गई है ये रोस्टर का पप्पी लेके नीचे आ गई। प्रल्हाद पाटील संगतीला जनसेवा करायला आली युवा केला ढंगाती प्रोत्साहन द्यायला कार्य करून कंबर कसून सेवा भावाने भरविले क्रिकेट के सामने। 4 गेंदे 34। चवालीस जीतने के लिए 28 रन बराबर है। क्या ये हार्दिक न जयदास भाई मजा नहीं होता यार। उड़ाया जाएगी, कहा गई, अब भी 12 छक्का। पहले शुरुआत करते ना तो और बेहतर मजा होता। गजानन पाटील ते क्रिकेट शौकीन भारी पंचक्रोशीतील जनता त्यांना मानिते सारी। 6 रन के साथ स्कोर 50 पे जा चुका है। इस बार हवा में गेंद, अब गोदी में खिलाड़ी बार। कॅप्टन वसंत नवाले एक साथ सदोदित त्यांच्या कृष्णा नवाले कार्यकर्ते सोबत दत्ता पाटील शान नवाले झटकी नेमाने दीपक पाटील नरेश नवाले झटकी नेमाने भरविले और 2 छक्के मारे। और एक कहता है जगदीश ठाकुर, सांप जाने के बाद लाठी लाके कुछ फायदा नहीं, सांप है तब तक लाठी का प्रयोग करना चाहिए।
हाँ, ये बार हवा में जरूर खेला है, लेकिन पीछे के शॉट आ चुके हैं। लेकिन मैच की खुशबू देखा जाए, मैच को जीत के करीब पहुंचने की कोशिश जरूर करने जा रहे हैं। 6 रन के साथ स्कोर पहुंचा है 56। अब ओके सुरेश पाटील मनाने हे आहेत प्रेमळ जयदास नारायण नावालेने योगदान दिले। ओके क्योंकि गेंदे एक देखो, अगर एक गेंद में 16 चाहिए था, अगर कई गेंदे डॉट नहीं खाते थे और उसके ऊपर 2 छक्के आते थे जयू, तो मैच जीत जाते बराबर। बस ये शॉट जरूर आ चुका है, गैप में गेंद को ढकल दिया है और सिंगल के साथ मुझे लगता है कोई नहीं है। और 16 रन से इस बार बारापाड़ा टीम चारों खाने चित्त हो चुकी है, परास्त हो चुकी है। हारने वाले जीतने वाले हर दोनों टीम का हम हार्दिक अभिनंदन, हार्दिक आभार मानते हैं। कलवे कप्तान, अपना कप्तान टॉस करने के लिए कमेंट बॉक्स में आइए। ये 20